हॅलो, तर आज आपण पनीर ब्रेड रोल करणार आहोत. पण जे नवीन असतील त्यांनी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर चला साहित्य बघूया. 200 ग्रॅम पनीर घेतलेलं आहे. त्यानंतर एक अमूल चीजचं क्यूब घेतलेलं आहे. कोथिंबीर, बारीक चिरलेला टोमॅटो, बारीक चिरलेली हिरवी मिरची, बारीक चिरलेली सिमला मिरची आणि एक कांदा बारीक चिरलेला घेतलेला आहे. ब्रेडचे स्लाइस घेतलेले आहेत. मीठ, कांदा लसूण मसाला, हळद, गरम मसाला, कॉर्नफ्लॉवर, मैदा आणि जिरे घेतलेले आहेत. तेलसुद्धा तापायला ठेवलेलं आहे. आता एक बाउल घेणार आहे आणि त्यामध्ये पनीर किसून घेणार आहे. पूर्ण 200 ग्रॅम पनीर आपल्याला किसून घ्यायचं आहे. या प्रकारे मी किसून घेणार आहे. त्यानंतर त्यामध्ये आपल्याला अर्धा क्यूब चीजचा किसून घ्यायचा आहे. त्यानंतर त्यामध्ये 2 चमचे बारीक चिरलेला कांदा, 2 चमचे बारीक चिरलेला टोमॅटो, हिरवी मिरची 1 चमचा आणि 1 चमचा सिमला मिरची. त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड करायची आहे. त्यानंतर पाव चमचा गरम मसाला, पाव चमचा हळद, पाव चमचा कांदा लसूण मसाला, चवीनुसार मीठ आणि पाव चमचा जिरे ॲड करायचे आहेत आणि हलक्या हाताने व्यवस्थितरित्या मिक्स करून घ्यायचं आहे. या प्रकारे आता एका वाटीमध्ये 1 चमचा मैदा आणि 1 चमचा कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे आणि त्याची आता पेस्ट करून घ्यायची आहे. या प्रकारे पातळ अशी पेस्ट करून घ्यायची आहे. या कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला पेस्ट करायची आहे. बघू शकता. आता इथे ब्रेडची स्लाइस घेतलेली आहे आणि त्याच्या कडा कापून घेणार आहे. या प्रकारे चारी कडा आपल्याला कापून घ्यायचे आहेत आणि आता थोडंसं लाटून घेणार आहे. जास्त पातळ नाही करायचं आपल्याला, थोडंसं जसं लाटून घ्यायचं आहे. अशाच प्रकारे मी 2 स्लाइस तयार करून घेणार आहे लाटून. बघू शकता. आता बरोबर सेंटरला आपल्याला जे मगाशी आपण मिक्सचर बनवलं होतं ते घालायचं आहे. या प्रमाणामध्ये त्यानंतर जी पेस्ट आपण तयार केली होती आता आपल्याला ती चारी बाजूने लावून घ्यायची आहे. तेलसुद्धा आपलं तापत आहे तोपर्यंत. आता चारी बाजूने आपल्याला ती पेस्ट अशी लावून घ्यायची आहे, म्हणजे ब्रेड चिटकला जाईल त्याला. या प्रकारे मी दोन्ही रोल तयार करणार आहे आणि आता आपल्याला हे मीडियम आचेवर तळून घ्यायचं आहे. खूपच क्रिस्पी असे हे रोल आपले तयार होणार आहेत. असा गोल्डन ब्राऊन कलर आला की आपल्याला ते काढून घ्यायचे आहेत. खूपच मस्त कुरकुरीत हे रोल आपले तयार होतात. गरमागरम आपण टोमॅटो केचप बरोबर हे खाऊ शकतो. या प्रकारे मी दुसरा सुद्धा रोल तयार करून घेणार आहे. या प्रकारे आपल्याला मीडियम आचेवरच करायचं आहे, नाहीतर स्लो आचेवर जर आपण केलं तर पूर्ण तेल हा ब्रेड पिऊ शकतो. त्यामुळे मीडियम आचेवरच आपल्याला ते तळून घ्यायचं आहे. आवाज ऐकू शकता तुम्ही, क्रंचीनेस. खूपच मस्त असे हे ब्रेड रोल आपले तयार झालेले आहेत. गरमागरम टोमॅटो केचप बरोबर खाण्यासाठी तयार आहेत. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा की कसे झालेत ते.